एक तरुण मुलगा आहे, अत्यंत आनंदामध्ये होता, अत्यंत खुशीमध्ये होता, कारण पुढच्या 24 तासामध्ये त्याचं लग्न होतं. गोड स्वप्न बघत होता, नव्या जीवनाची स्वप्न बघत होता. पण हाच तरुण गायब होतो आणि इंदोरची सोनमचं प्रकरण जे घडलं ना, त्याच्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर येतं. नमस्कार, DSD मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये. त्या ठिकाणचा रामपूर जिल्हा आहे. त्या ठिकाणचं फकीरवाला फाकट नावाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये निहाल नावाचा एक तरुण राहतो आहे. आणि हा जो तरुण आहे तो लग्नामध्ये किंवा पार्ट्यांमध्ये जेवण बनवायचा, आचार्याचं काम करायचा, कुकचं काम करायचा. आता त्याच्या वयाचे 30-35 होत आलेली होती. अनेक वर्षापासून त्याच्यासाठी मुलगी पाहिली जात होती, पण लग्न काही जमत नव्हतं, लग्न काही जुळत नव्हतं. पण साधारण 3-4 महिन्यापूर्वी धनुपुरा गावामध्ये राहणाऱ्या गुलफाशा नावाची एक तरुणी आहे, 22 वर्षाची 23 वर्षाची. त्या तरुणीला यांनी बघितलं, बगाबगी झाली, पटापटी झाली. त्याच्यानंतर या दोघांचा निकाह ठरलेला आहे. आता 15 जून 2025ला यांचं थाटामाटामध्ये लग्न होणार होतं, निकाह होणार होता. त्याची सगळी तयारी सुरू होती. पाहुणं रावळं आले होते, धावपळ चाललेली होती. आणि लग्नाच्या एक दिवस अगोदर, निकाहाच्या एक दिवस अगोदर 14 जूनला दुपारची वेळ होती. निहाल घरी होता आणि लोकांचं स्वागत करत होता, बाकीची कामं करत होता. अचानकपणे त्याला फोन आला. फोन आल्यानंतर त्यानं उचलला तर समोरचा व्यक्ती जो आहे त्यानं सांगितलं की ती नवरी जी आहे त्या नवरीचा चुलत भाऊ आहे आणि आता त्या नवरदेवाला नवीन कपडे शिवायचेत आणि त्याच्यासाठी माप पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर येता का? आता दिदीच्या आवडीचे कपडे शिवायचे तर तुम्ही बाहेर या असं म्हटल्यानंतर निहाल जो आहे तो तयार झाला आणि त्याच्यानंतर तो घराच्या बाहेर आला. कोणताही विचार केला नाही, पटकन बाहेर आला आणि बाहेर बाईकवरती 2 तरुण थांबलेले होते. त्याच्यापैकी एक जण होता तो त्यानं सांगितलं होतं की मी गुलफाशा असं नाव आहे काहीतरी तिचं. आता कदाचित काही माध्यमातून वेगवेगळं नाव किंवा वेगवेगळ्या उच्चार त्याचा येऊ शकतो, पण ती नवी नवरी असं समजू आपण. तर तिचा चुलत भाऊ आहे असं त्यानं सांगितलेलं होतं. आता त्यानं ते निहालला खोटं सांगितलं होतं, कारण तो त्या नवरीचा प्रियकर होता. त्याचं नाव होतं सद्दाम आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता, त्याचं नाव आहे फरमान. तर हे दोघं तिथं होते, बाईकवरती आले होते आणि आता निहाल जो आहे त्यानं त्यांच्यावरती विश्वास ठेवला. तो बाईकच्या जवळ गेला आणि त्या बाईकवरती बसून म्हणजे त्याला मध्ये बसवलं आणि त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्या सद्दामला एका जंगलामध्ये नेलं, तिथं बाईक थांबवली आणि तो खाली होता. आता वास्तविक पाहता आपण कपड्याचं माप घ्यायला चाललो आहे, त्याच्यामुळे मग त्यानं विचारलं कुठं चाललो आहे, काय चाललं आहे, नाही तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे किंवा असं काहीतरी त्याला भुलवत किंवा इकडं जाऊन येऊ, हे घ्यायचं ते घ्यायचं असं सांगून ते जंगलामध्ये गेले. नंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी निहालला खाली उतरवलं, त्याला मारहाण केली आणि त्याचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. आणि ह्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता या 2 राक्षसांच्या समोर तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही. मग आपल्याला का मारतायत, आपली चूक काय आहे हे सुद्धा त्याला कळलं नव्हतं आणि त्याची हत्या केली होती. आता हत्या केल्यानंतर एका मक्याच्या शेतामध्ये त्याला टाकून देण्यात आलं आणि मारेकरी तिथून पळून गेले. आता या सद्दामनं त्या निहालचा मोबाईल जो आहे तो सुद्धा तोडून टाकला होता, फेकून दिलेला होता आणि त्यानंतर तो गायब झाला होता. आता इकडं बराच वेळ झाला तरी नवरदेव जो आहे तो गायब झाला आहे, कुठं गेला आहे, कुणाला सांगितलं नाही, काय नाही. बराच वेळ वाट बघितली, सगळ्यांना शोध घेतला, तरी काय तो घरी आला नाही, सापडला नाही, त्याचा फोन लागला नाही. घरचे काळजीमध्ये होते आणि एकतर नवरदेव येतो आणि त्या सगळी तयारी करायची आणि असं असताना तो गायब होतोय. त्यामुळे मग कुटुंब जे आहे ते गंज पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी मुलगा गायब झाला अशी तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तर तो कुठं गेला तर घराच्या बाहेर आला होता. मग त्यांनी CCTV फुटेज पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये एक गाडी दिसत होती, त्याच्यावरती 2 जण आले होते. मग हा त्यांच्यामध्ये बसला आणि गेला हे दिसत होतं. आता यावेळेस ते तरुण कोण होते काही सांगता येणार, कारण एकानं जो गाडी चालवत होता त्यानं हेल्मेट घातलं होतं आणि त्याच्या पाठीमागमध्ये त्याला बसवलं निहालला आणि पाठीमागं जो बसला होता त्यानं चेहरा जो आहे तो रुमालानं किंवा फडक्यानं काहीतरी तो झाकलेला होता. आणि आता त्यानंतर मग पोलिसांनी ते जे CCTV होते ते झूम केले, त्याच्यामध्ये ती गाडी होती, तिचा नंबर मिळाला आणि नंबर मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलेला होता. चौकशीला सुरुवात झाली होती. आणि आता सध्या काय झालं माहिती आहे का, नवरे मारायची साथ आलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं मी मागं पण बोललो होतो, कोरोनाची साथ आली, डेंग्यूची साथ आली, बर्ड फ्लूची साथ आली, तशा पद्धतीनं नवरे मारायची साथ आता चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे असा तर काही प्रकार नाही ना, आणि त्याच्यामुळे या मुलीच्या ज्या घरच्यांनी आहे याच्यामध्ये तर काही संबंध नाही ना, असाही एक संशय समोर यायला लागलेला होता. पण ज्यावेळेस आता पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला त्यावेळेस पोलीस एका तरुणापर्यंत पोहोचले होते, तो तिचा प्रियकर होता आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या प्रियकराला ताब्यात घेतलं आणि त्या प्रियकराचं नाव समजलं होतं. म्हणजे
ती गाडी होती, त्या गाडीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि पोलीस त्या सद्दामपर्यंत पोहोचले. सापळा रचला होता आणि त्याला अटक केली होती आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं सांगितलं की त्यानंच हत्या केली होती म्हणून, आणि त्याच्याबरोबरीचा जो फरमान आहे त्यालासुद्धा ताब्यात घेतलं होतं. म्हणजे शनिवारी अपहरण झालं, त्यानंतर खून झाला, त्यानंतर रविवारी लग्न होतं, पण लग्नामध्ये नवरदेव गायब झाला होता आणि त्याला सगळीकडे शोधलं आणि तरी तो सापडला नाही. आणि सोमवारी सकाळी त्यानंतर ह्या दोनही आरोपींना ज्यावेळेस पोलिसांनी त्याच रात्री पकडलं, त्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग निहालचा मृतदेह आझिमनगर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये रतनपुरा जंगल आहे त्या जंगलामध्ये सापडलेला होता. आता यानंतर मग तो निहाल जो आहे, नवरदेव जो आहे, त्याचा भाऊ नायब यानं तक्रार केली आणि त्याच्यामध्ये त्याची होणारी पत्नी गुलफाशा किंवा तिचा प्रियकर सद्दाम, त्यानंतर फरमान आणि अजून एक तरुण अनीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. आता प्रियकर सद्दाम आणि फरमान हे दोघंही अटक झालेले होते आणि ती जी होणारी बायको आहे ती आणि अनीस जो आहे हे दोघं फरार झाले होते. आता यांनी हे कांड का घडवलेलं होतं तर त्याच्यातनं हे लफडं समोर आले. आता सुरुवातीलाच मी सांगितलं तिचा तो प्रियकर होता. म्हणजे गुलफाशा आणि सद्दाम या दोघांचं काही वर्षापासून प्रेम प्रकरण चाललेलं होतं आणि त्यानंतर गुलफाशाचं लग्न हे निहालबरोबर ते ठरलेलं होतं आणि यामुळे संतापला होता तो सद्दाम आणि त्यामुळे तो तिच्या घरी गेला होता आणि गोंधळ घातला होता आणि त्यानं तिला धमकी दिली होती की तुझी वरात मी येऊन देणार नाही किंवा तुझं लग्न होऊन देणार नाही, तुझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे. आणि आता हे दोघं एकत्र म्हणजे शेजारी सद्दाम आणि गुलफाशा जे आहे ते एकत्र शेजारी राहत होते आणि त्यानंतर एक दिवस आता त्यांचं ते प्रेम प्रकरण चाललेलं होतं आणि याच्यामध्ये मग ह्या लग्नाच्या अगोदर तिच्या नवऱ्याला मारायचं आहे असं यानं ठरवलेलं होतं. त्यानं फरमानला बरोबर ते घेतलं आणि कट रचला आणि त्याप्रमाणे त्याची हत्या केली होती. आता विचार करा, लग्नामध्ये जो शेरवानीमध्ये सजणार होता तो कफनमध्ये गुंडाळून आलेला होता. निकाह तर झाला नाहीत, पण अशा पोरीच्या बरोबर ती लग्न करण्याची त्याला किती मोठी शिक्षा मिळाली होती. आता हे प्रकरण इथं थांबलं नाही. आता हत्या करणारा जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली होती, पण त्या आरोपीनं हेड कॉन्स्टेबल जे आहेत त्यांचं पिस्तूल हिसकावलं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावरही गोळीबार केला होता, पण दुर्दैवाने त्याच्या पायाला ती गोळी लागली आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला होता. आता नंतर त्याला परत ताब्यात घेतलं होतं. आता याच्यानंतर त्या पतीला मारण्याचा कट रचणारी जी मुलगी आहे किंवा जी नववधू आहे तर तिनं असा खुलासा केला होता किंवा माध्यमातून अशी माहिती समोर आली होती की तिला फक्त निहालबरोबर लग्न करायचं होतं. म्हणजे तिचं मनाप्रमाणे लग्न ते चाललेलं होतं, पण सद्दाम तिला धमकी देत होता आणि सद्दाम तिच्याबरोबर ती एकतर्फी प्रेम करत होता, तिच्याबरोबर ती लग्न करण्याची त्याची इच्छा होती आणि त्याच्यामुळे मग त्यानं त्या कुटुंबांना वगैरे घरच्यांना सगळ्यांना धमकी दिलेली होती आणि त्यामुळे त्यानं हे सगळं कृत्य केलं होतं. आता हा जो आरोपी आहे सद्दाम जो आहे तो तिच्याकडे कोरीव काम म्हणजे काशिदा वगैरे असतं ना, तर कपड्यावरती काढा करतात ते तशा पद्धतीचे कामं घेऊन येत होता आणि त्याच्यामध्ये यांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झालेले होते. पण त्या तरुणी जी आहे, नवरी जी आहे, त्या नवरीच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की बाबा या प्रकरणामध्ये आम्हाला तर काहीच माहीत नाही आणि हे असं जर असतं तर आम्ही पोरीचं लग्न ठरवलं नसतं आणि हुंड्यामध्ये आम्ही एवढ्या वस्तू दिल्या होत्या त्या पाठवलेल्याच नसत्या. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचे हात झटकलेत. आणि अजून एक माहिती अशी समोर आली की या दिवशी ती तरुणी जी आहे त्या तरुणीच्या बरोबर ती म्हणजे गुलफाशा असं नाव जे तिचं आहे तर तिच्याबरोबर तिच्या बहिणीचं सुद्धा लग्न होतं रविवारी. आणि आता हिची तर काही वरात आली नाही कारण नवरदेव गायब होता, पण तिच्या बहिणीची वरात आली, तिचं लग्न झालं, ती पोरगी तिच्या माहेरी पण गेली, सासरी पण गेली आणि हिचा मात्र निकाह झालेलाच नव्हता. आणि हे कुटुंब वाट बघत होतं नवरदेव येण्याची, पण नंतर संध्याकाळी पोलीस आले आणि नंतर कळलं की होणारा नवरा गायब झाला, त्याची हत्या झाली, मर्डर झाला वगैरे अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये प्रत्येकजण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण या सगळ्यामध्ये त्या निहालचा मात्र जीव गेलेला आहे. मी अनेक वेळा बोललेलो आहे, आताही परत एकदा सांगतो की असं जर काय असेल तर ते लग्नच करू नका. आणि कायम लक्षात ठेवा की प्रियकर असेल, प्रेयसी असेल वगैरे ते येतील जातील, पण एकदा गेलेला जीव जो आहे तो परत येणार नाही. आणि त्याच्यामुळे मग अशा लफडेबाजांनी निष्पापांबरोबर ती लग्न करून त्यांचा जीव घेण्यापेक्षा तुमचं जे काही चाललंय ते तसंच चालू द्या, पण दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, बरबाद करू नका. आणि आपण सुद्धा लग्न करताना सगळी माहिती काढा, A to Z माहिती काढा आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे, तर त्या लिंकवरती जाऊन जवळजवळ अर्धा तास मी त्या विषयावरती बोलतोय की लग्न करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, माहिती कशा पद्धतीनं आपण सावध राहिलं पाहिजे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो. तोपर्यंत धन्यवाद.